के क्रिएशन प्रस्तुत यूट्यूब चॅनल ज्ञानाच्या अथांग महासागराला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम। 6 डिसेंबर 2023। जय भीम मित्रांनो, मी सासमीरा इन्स्टिट्यूट वरळी आघार या ठिकाणी रांगेसाठी आम्ही सर्वजण चालत चाललेलो आहोत। ही पहा, खूप मोठी रांग लागलेली आहे आणि आम्ही आता शेवटच्या टोकाला जात आहोत। वरळी सीपेज पर्यंत ही रांग लागलेली आहे आणि हे बघा, हे दृश्य आहे, हे रांगेचं शेवटचं टोक आहे आणि इथूनच आम्ही सकाळच्या 10 वाजल्यापासून सुरुवात करीत आहोत। अतिशय शिस्तबद्धतेने एका पाठोपाठ एक अशी रांग लागलेली आहे। तर पौर्णिमा कांबळे, समीक्षा कांबळे, समता कांबळे आणि मी जय भीम किशोर कांबळे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सर्वजण शांततेत रांगेत उभे आहेत। जय भीम मित्रांनो, परत एकदा तुमच्या समोर मी आलोय। किशोर कांबळे हे आमचे बघा छोटेसे नन्हेसे मुन्नेसे प्यारेसे बच्चे। समता कांबळे जय भीम, पौर्णिमा आणि समीक्षा थोडासा उत्साह त्यांच्यामध्ये कमी आहे, एनर्जी त्यांची जरा कमी झालेली आहे। आम्ही गेली 10 वाजल्यापासून आता वाजले 5, 4:30, 4:30 वाजले आहेत। टोटल 6 घंटे आम्ही एकत्र लाईनीत उभे आहोत। आता ही लाईन आली आहे बघा, हे दिसत पाठीमागे तुम्हाला सिद्धिविनायक मंदिर आहे, त्याचप्रमाणे पाठीमागे आमच्या कोहिनूर हॉटेल आहे। तर आता आम्हाला अजून भरपूर वेळ इथे आहे। कमीत कमीत आम्हाला पौर्णिमा किती वेळ लागेलच आपल्याला त्याला रांग यायला, आपल्याला दर्शन मिळालं आपल्याला 8, 9, आता त्यांचा 8 समता तुला किती वाटतं? 9च्या नंतर आम्ही आतमध्ये असतो। हे बघा, त्यांची अपेक्षा आहे की 8-9 वाजेपर्यंत आम्हाला दर्शन मिळेल। तरी पण यांच्यामध्ये तुमच्यामध्ये सर्वांमध्ये उत्साह आहे का, म्हणजे ऊर्जा आहे का? दर्शन मिळेल ना तुम्हाला? हां, तर थकलेले आहेत परंतु दर्शन मिळणार आणि दर्शन घेतल्यावर बाबासाहेब आंबेडकरांच्या नतमस्तक झाल्यानंतर त्यांच्यामध्ये जी ऊर्जा मिळणार आहे ती खूप बघण्यासारखी असणार आहे। बघा, सर्वांनी एकत्र करा, जय भीम। जय भीम। जोरात जरा तुमच्यात जोश नाही आहे। जय भीम, जय भीम। जय भीम मित्रांनो, मी किशोर कांबळे, यूट्यूबचा तुमचा आवडता। मी आज आलो आहे 6 डिसेंबरला दर्शनासाठी आणि माझ्या संगती ही सगळी बच्चा कंपनी आमची आलेली आहे। कांबळे परिवाराची बच्चा कंपनी। समता कांबळे यांना मी विचारत आहे की समजा तुम्हाला 6 डिसेंबरला दर्शन बाबासाहेबांचं घ्यायचं होतं, तर आज काय झालं होतं, नेमकं काय होतं? त्यांचा स्मृतिदिन बोला, मोठ्याने बोला, जरा प्रेक्षकांना ऐकायचं आहे। हां, स्मृती दिवस आहे त्यांचा। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आज काय झालं होतं, महापरिनिर्वाण झालं होतं आणि त्या निर्वाण दिनाच्या आज हा 67वा निर्वाण दिन आहे, महापरिनिर्वाण। तर त्यासाठी तुम्ही सगळेजण इकडे आज दर्शनाला आला आहात। तर तुम्हाला दर्शन घेतल्याने त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला पावणार आहेत का? तर तुमची काय अपेक्षा आहे, म्हणजे काय तुम्हाला हे काय नेमकं समाजाला काय दाखवायचं तुम्ही एवढे तरुण पिढी दर्शन घेऊन? आम्हाला काय दाखवायचं नाही, पण आम्ही इन्स्पायर करतोय की जे त्यांनी आमच्यासाठी केलं त्यांच्यासाठी वेळ काढून त्यांना अभिवादन करायसाठी आम्ही इथे येतोय आणि पुढच्या पिढीलाही दाखवण्यासाठी। अच्छा, असं हे समता कांबळेंचं तुम्हाला उत्तर दिलेलं आहे। आता माझा पुतण्या आहे जो प्रज्वल जय भीमकर सरांना, सगळ्यांना जय भीमकर, जय भीम, मोठ्याने बोल। प्रज्वल कांबळे, तुम्ही आता जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीच्या दर्शनासाठी आलात, तर तुम्हाला कसं वाटतं, म्हणजे काय नेमकं काय तुम्हाला म्हणायचं आमच्या प्रेक्षकांना सांगा जरा? मी म्हणून आलोय की त्यांनी आपल्यासाठी इकडे बघा कॅमेरा, आपल्यासाठी खूप काय केलंय आणि समाजासाठी केलंय। तर त्यांचे एक आठवण म्हणून त्यांना स्मरण करण्यासाठी आज तुम्ही आलात आणि आता तुम्ही इथून काय घेऊन जाणार आहात? प्रज्ञात पौर्णिमा ताई आहेत त्या आमच्या घरातल्या खूप जुन्या जाणत्या आजीबाई आम्ही त्यांना म्हणतो। तर ह्यांना खूप म्हणजे धम्माचा अभ्यास चांगला आहे। तर मला सांगा की तुम्हाला काय वाटतं, आज काय कसं वाटतं तुम्हाला, काय नेमकं काय प्रेक्षकांना? मला छान वाटतंय की आम्ही वेळात वेळ काढून आज इथे आलो, लाईन लावून दर्शन घेतलं, खूप बरं वाटतंय मला। अच्छा,
तर पौर्णिमा, आता हे दर्शन घेतल्याने तुम्हाला म्हणजे बाबासाहेब पावणार आहेत का? नाही, हां, तुमची काय म्हणजे बाबासाहेबांकडे काय साखर आहे का, नवस आहे, काय आहे त्यांच्यासाठी का? आमची एक रिस्पेक्ट आहे की आम्ही लाईन लावून इथपर्यंत आलो आणि दर्शन बरोबर. घेतले, हे त्यांना आम्ही रिस्पेक्ट देत आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पण तुम्हाला हे दर्शन घेतल्याने तुम्हाला तरुण पिढीला काय सांगायचे का, की म्हणजे पुढच्या पिढीला की बाबा का दर्शन का घ्यायचं, का एवढी रांगेत लाईन लावायची 10 घंटे? बाबासाहेबांनी जे समाजासाठी केलंय, आपल्यासाठी केलंय, ते त्याची परतफेड तर आपण करू नाही शकत, पण आपण त्यांची रिस्पेक्ट म्हणून इथे येऊ शकतो, बरोबर. कारण की आपल्या पुढच्या पिढीला पण इथे असं. बघा, आता प्रज्ञा कांबळे थोडक्यात ती सांगणार आहे की 6 डिसेंबर म्हणजे नेमकं काय. प्रज्ञा सांगा, 6 डिसेंबर म्हणजे नेमकं काय, तुम्हाला आजच्या दिवशी काय माहिती आहे? मोठ्याने बोला. बाबासाहेब, डॉक्टर बाबासाहेब पुस्तक वाटप चालू आहे. हे बघा, इथे ज्ञानाचं सगळं काय तुम्हाला भांडार मिळणार आहे आणि इथे BNC तर्फे एक पुस्तक वाटण्यात येत आहे. तर ठीक आहे, थोडाफार त्यांचा अभ्यास अजून कमी आहे, पण ते पुढे बोलतील. तर आज तुम्हाला कसं वाटतं दर्शन घेतल्याने, काय वाटतंय, कसं वाटतंय, नेमकं काय प्रेक्षकांना काय सांगाल? छान वाटतंय, छान वाटतंय. अरे वा वा, जय भीम. जय भीम. जय भीम मित्रांनो, ही माझी SK2 म्हणजे छोटी मुलगी समीक्षा कांबळे. ही सध्या आता एक नेव्हीचा कोर्स करते, सी कॅडेट कोर्स, आणि तिला आज मी इकडे दर्शनाला घेऊन आलो आहे. तर समीक्षा, तुला कसं वाटतंय, किती वर्षाला तू दर्शन घेते इकडे 6 डिसेंबरला चैत्यभूमीला? झाले 6. मोठ्याने बोल जरा, प्रेक्षकांना आमच्या ऐकू दे. हां, तू सकाळी कधीपासून लाईन लावली होती? सकाळी 9-10 वाजता आम्ही बरोबर इथे पोहोचलो. अरे वा. आणि आता तुम्हाला लाईन लागली, आता तुम्हाला दर्शन मिळालं, तुम्हाला बाबासाहेबांकडे काय मागणी मागायची, नवस करायचं, काय करायचं? मी आज बसलेले आहे गुड्डेवर आणि सर्व बसलेले आहेत. हे बघा, शेवटी आम्ही आता आलो आहे, एकदम जवळ आलो आहे. तर ही समता कांबळे परत आली आपल्या प्रेक्षकांसाठी, एक मोठी न्यूज घेऊन आली. काय तुमच्याकडे काय नवीन काय सांगण्यासारखं आहे का प्रेक्षकांना? समता कांबळे, बोला लवकर. काय नाही, आम्ही पोहोचलो आहे जस्ट फायनली. सकाळपासून पुन्हा दिवस एकदम जवळ आलो आहे आम्ही. ही बघा, कोण्याकोण्यातून ह्या बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी येत आहेत. तर खरंच खूप चांगलं वाटतंय, बरं वाटतंय. आणि अशा प्रकारे आपला समाज संपूर्ण जनसागर या चैतन्याला यावा अशी सर्वांचं मनोकामना आहे. सर्वांनी समता सैनिक, BMC, पोलीस या सर्वांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं, त्यांचं सुद्धा अभिनंदन. आता एकदम आम्ही शेवटच्या टप्प्याला आलो आहोत आणि आता ही एकदम आमची चैतन्यवर रांग आलेली आहे. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आम्ही सकाळी 10 वाजल्यापासून जी रांग लावली होती ती आता एक आलेली आहे. बघा, एकदम जवळ आम्ही आलेलो आहोत. कष्ट साहिले माझ्या अभिमाने, हक्क दिले मिळवून आम्हा अतिश्रमाने. सोडून ही गेली गाई, सोडून ही गेली गाई आपुल्या ह्या वासरा. संध्याकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आम्ही चैत्य स्तूपातून बाहेर येऊन स्तूपाच्या बाहेर आम्ही उभे आहोत. तर चैत्यभूमी म्हणजे ऊर्जाभूमी. मुळात आपण चैत्यभूमीला काही सिद्ध करायला जात नसतो, तिथे जाऊन मनाला ऊर्जा आणि उभारी मात्र नक्की मिळत. सागराचे पाणी कधी आटणार नाही, बाबांची आठवण कधी मिटणार नाही. हा जन्म काय 1000 जन्म झाले तरी नाद हा भीमाचा सुटणार नाही. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.